रविवारी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पोलीस दलातर्फे जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला। 14 जानेवारी रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून शहरातील कुंभाटेक येथील मदिना मोहल्ल्यात 2 गटात तुफान दंगल उसळली होती। त्यात दोन्ही गटाकडून दगडफेक झाली। त्या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस स्टेशन तर्फे सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या नेतृत्वात आणि पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, सांगवीचे एपीआय सुरेश शिरसाट, ठाणेरचे एपीआय दीपक पावरा, नरडाणा पोलीस स्टेशनचे सचिन बेंद्रे, पीएसआय गणेश कुटे, संदीप मुरकुटे, संदीप दरवडे, हेमंत खैरनार, शिरपूर, साक्री, धुळे, एसआरपी पथक, गुन्हे शोध पथक, दामिनी पथक तसेच अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले। सदर रूट मार्चला शिरपूर शहर पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली। त्यानंतर रूट मार्च हा सिद्धार्थनगर, मराठा गल्ली, मोहम्मदिया हॉल, महर्षी वाल्मिक सर्कल, कुंभाटेक पाटीलवाडा, बौद्धवाडा, बालाजी मंदिर, पाच कंदील, आंबा गल्ली, मारवाडी गल्ली, माळी गल्ली, मदिना मोहल्ला, पुन्हा कुंभाटेक मार्गे मोहम्मदिया हॉल, सिद्धार्थनगर पोलीस स्टेशन असा बँड पथकासह काढण्यात आला। रूट मार्च नंतर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांना मार्गदर्शन करीत शहरातील जनतेला शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले। काल शिरपूर शहर येथे झालेल्या 2 गटात परस्परविरोधी दगडफेक झाली होती आणि त्याच्यावरून परस्परविरोधी गुन्हे देखील दाखल आहे। त्या संदर्भामध्ये कायदेशीर कारवाई तर आम्ही करतच आहोत, परंतु त्याच अनुषंगानं सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास निर्माण व्हावा, तसेच जे समाजकंटक आहेत त्यांच्या मनामध्ये जरब किंवा दहशत निर्माण व्हावी याही उद्देशानं आम्ही आज शिरपूर शहरामधून रूट मार्चचं आयोजन केलं होतं, ज्याच्यामध्ये आमच्यासोबत इथले डीवायएसपी सचिन हिरे साहेब असतील, पीआय आगरकर साहेब असतील आणि सर्वच डिव्हिजनमधला स्टाफ, हेडक्वार्टरचा स्टाफ अशा पद्धतीने साधारणपणे 15 अधिकारी व जवळपास 120च्या वर कर्मचारी अशा पद्धतीनं रूट मार्चचं आयोजन केलं होतं। रूट मार्चचा उद्देश मी आपल्याला पूर्वी सांगितला तशा पद्धतीनं आहे, परंतु या निमित्तानं आमचं शिरपूर शहरातील जनतेला देखील आवाहन आहे की आपण देखील आश्वस्त राहावं, कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये। पोलीस आपल्या संरक्षणासाठी तत्पर आहेत आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार होणार नाही किंवा कायदा आणि सुव्यवस्थेला कोणी बाधा आणणार नाही याची आम्ही पुरेपूर दक्षता घेत आहोत। धन्यवाद।